पीक विम्यासाठी शेतकरी खंडपीठात. छत्रपती संभाजीनगर. खरीप 2023 मधील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी लातूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. या प्रकरणी न्यायाधीश रवींद्र घुगे व न्यायाधीश वाय. जी. खोब्रागडे यांनी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाचे सचिव, महाराष्ट्राचे शासन प्रसाधन सचिव, कृषी आयुक्त, लातूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी विमा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष, तहसीलदार, सचिव, तालुका कृषी अधिकारी, SBI इन्शुरन्स कंपनी अशा 8 प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी 8 ऑगस्ट रोजी अपेक्षित आहे. अहमदपूर तालुक्यातील खंडाबी येथील व्यंकट बाळासाहेब पाटील व इतरांनी रिट याचिका दाखल केली. याचिकेनुसार 2023 या वर्षात दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या आपत्ती आल्यास, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास संबंधितास 72 तासांच्या आत तक्रार दाखल करावी लागते. त्यानुसार सर्व शेतकरी यांनी तक्रार ऑनलाईन दाखल केली. त्यावर सरकारच्या वतीने व विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पंचनामे करून नॉट पेएबल असा शेरा दिला व त्याच बांधावरच्या शेजारील शेतकऱ्याला विमा मंजूर केला. शासन निर्णय 26 जून 2023 मधील तरतुदीनुसार सोयाबीन, कापूस व तूर या पिकांच्या विम्याची रक्कम देण्याचे निर्देश विमा कंपनीला द्यावे असे याचिकेत म्हटले आहे. याचिकाकर्त्याकडून कुलदीप पाटील आणि कृष्णा कदम, अहमदपूर शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील, SB. पुलकुंडवार, केंद्रे शासनातर्फे सदानंद दवे यांनी काम पाहिले.